बापू पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिवाजी महाराज की जय। हम तुम्हारे साथ हैं। जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम। छत्रपती शिवाजी महाराज की जय। बाबासाहेब आंबेडकरांचा जय। बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांचा जय। बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांचा जय। जय शिवाजी। अरे कोण आला रे, कोण आला? पाटिल जैसा हो, बापू पाटिल जैसा हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा
इथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला आणि खरं तर प्रचाराची सभा म्हणून हे विजयाची सभा असल्यासारखं विजय येथील सर्व चरणांनी नतमस्तक होतो. या विजयी गावकऱ्यांच्या श्री गोविंद प्रभू जेव्हा मित्र मंडळाचे देखील मनापासून मी आभार व्यक्त करतो. कारण एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या लेकराला काँग्रेसने उमेदवारी दिली आणि विशेष आभार मानतो आमचे दादाराव पाटील गावे असतील आणि इतर जे आम्ही 13 उमेदवार होते, 12 उमेदवार 12 त्याच्यापैकी हे सगळ्यांना या ठिकाणी काम करतात. मी आता जास्त वेळ घेणार नाही तुमचा, कारण वेळ शिल्लक नाही. आपल्याला एवढीच विनंती करतो की ही जे भोकर विधानसभेची निवडणूक आहे, या निवडणुकीकडे फक्त जिल्ह्याचं नाही, महाराष्ट्राचं नाही, सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. हे निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे. जनता आपल्या सोबत आहे, धन त्याच्या जवळ आहे. आता धन जिंकते की जनता जिंकते 20 तारखेला लोकांना कळणार आहे. कारण आता त्याच्याकडे दुसरा काही थारा राहिला नाही. आज इस्रायल आल्याच्या नंतर मला आधीच आहात म्हणा युतीच्या. आता हे सगळं बदलं, हे फोटो वगैरे गेले असतील. आता रात्री ताबडतोब रात्री अजून त्याच्यात वाढणार होता. झटका मशीन आहे. आपल्या सगळ्याला एवढीच विनंती करतो, इथं म्हणायचं तर काही राहिलं नाही. कारण आता ही निवडणूक मला वाटत नाही इजळीच्या घरात 2-3 सोडले कोणी राहिलं असेल, सगळे इथं आले. आपल्या सगळ्याचे असाच आशीर्वाद येणाऱ्या मामा इजळी म्हणजे सरी पण आहे, पुरे लोक हजर आहे, पुरे आहेत. त्याच्या पाठी फक्त दिसणार. आज 20 तारखेला मतदान आहे. या मतदानामध्ये मामाने सांगितल्याप्रमाणे आपल्याला 2500 रुपये उसाचे दिलेत. वरचे जे पैसे आहेत सगळे जमा आहेत. तुम्हाला पाया पडून घरी येऊन देणार हप्ता सगळा जमा होणार आहे. पण सगळ्याला विनंती आहे, आलेला सगळा हप्ता लक्ष्मीला वापस करायचा नाही. हे सगळं आपल्या हक्काचं एकाच्या घामाचं नाही, ते सगळं घ्यायचं. मात्र मतदान आपल्या शेतकऱ्याच्या लेकराला करायचं, एवढं ध्यान ठेवा. माझ्या सोबत नांदेड लोकसभा मतदारसंघामधून आदरणीय रवींद्र पाटील चव्हाण याला या ठिकाणी तिकीट दिलेलं आहे. आपल्या सगळ्या विजयी असल्याचं मी मनापासून आधी तर आभार मानतो की गेल्या लोकसभेच्या झालेल्या निवडणुकीमध्ये आपण प्रचंड मताधिक्य या गावातून वसंतराव चव्हाण साहेबांना दिलं. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभार मानतो. त्याचं दुःखद निधन झाल्याच्या नंतर त्याचे चिरंजीव रवींद्र पाटील चव्हाण हे लोकसभेला उमेदवार आहेत. त्यांच्या सुद्धा पाठीशी आपण आशीर्वाद राहू द्यावा अशी विनंती करतो. आणि आपण आजचे स्वागत केलं, सत्कार केला तुमच्या सगळ्याला. या ठिकाणी मी वचन देतो, सगळ्याला शब्द देतो, आपण जे प्रेम आणि जे या ठिकाणी विश्वास आमच्यावर दाखवत आहे, या विश्वासाला आम्ही आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तेवढा तडा जाऊ देणार नाही. आपल्या मतदारसंघात आजपर्यंत फक्त विकास पुरुष हे नाव घेऊन काही जण राज्यभर मिळवले, पण प्रत्यक्षात बघलं तर आपल्या मतदारसंघात कोणता तरुणाला रोजगार देण्या संदर्भात काय कारखाना नाही. या भागात दुसरा व्यवसाय शिक्षणाची व्यवस्था आपल्या भागात नाही. मी तुम्हाला शब्द देतो, येणाऱ्या काळामध्ये उद्या 20 तारखेला मतदान आहे. महाराष्ट्रात एवढं प्रचंड वातावरण भाजपच्या विरोधातलं आहे आणि 100% महाविकास आघाडीचं सरकार आपल्या महाराष्ट्रात येणार आहे. त्याचबरोबर नांदेड लोकसभेचे खासदार येणार आहेत. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना अजून एक या ठिकाणी सांगू इच्छितो, वेळ कमी आहे. आपल्या सगळ्याला माहित आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात मराठा संघर्ष होता. मनोजदादा जरांगे पाटील यांनी जे गरजवंत मराठ्यांचा लढा या महाराष्ट्रात उभा केलाय, त्यामध्ये तुम्ही आम्ही सगळेजण सहभागी झालो. आमच्या अर्धापूर तालुक्यात समाजाचा घटक म्हणून प्रामाणिकपणाने मी वर्षभर त्या लढ्यामध्ये काम केलं. हे काम करत असताना त्या ठिकाणी माझ्याकडे तेव्हा जिल्हा युवक काँग्रेसचं अध्यक्षपद होतं. मला काही कोणी राजीनामा मागला नव्हता, पण समाजाचा एक घटक म्हणून मी माझं कर्तव्य समजलं, पदाचा राजीनामा दिला आणि समाजाचं काम केलं. तशाच प्रकारे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने उद्या निवडून आल्याच्या नंतर आणि हे सगळं वातावरण बघून आपली शीट मामा अतिशय चांगल्या मताने येणार आहे. त्याच्याबद्दल काही शंका करायचं कारण नाही.
पण तरी आपल्याला गाफील राहून जमणार नाही, कारण वाऱ्यावर आपण निवडणूक असे काही होत नसते. आपल्याला आज जसा जोश आहे हे याच्यात मुरलेला माणूस आहे, काही ना काही याच्यात जाणून बुजून रुग्ण आणायला बघणार, जाणून बुजून बदनामी करायला बघणार, आता मामा म्हणजे आपण काही अफवा सोडायला बघणार. पण आम्ही सगळे 11च्या 11 12 जण सगळे संघटितपणाने एकसंघपणाने लढालो. त्यानं काही जरी अफवा केली, त्यानं तिथं म्हणताना चर्चा करायला पप्पूला आम्हीच तिकीट मिळवून दिलं, याला आम्हीच हे केलं, तसं जर असेल तर यानं घरी पांघरून झोपायचं होतं, दारोदार फिरायची गरज नव्हती. आज एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोरानं या तुमच्या सगळ्याच्या जीवावर त्याला घाम फोडलेला आहे, त्याच्या आयुष्यात कधी नाही एवढी निवडणूक जर चालली आणि निकाल तेवढा माहिती गेला की आपण काही निवडून येणार नाही, होईल तर काही ना काही करून या ठिकाणी मिठाचा खडा टाकायचा प्रयत्न करतील. पण मी तुम्हाला सगळ्याला शब्द देतो, आम्ही सगळेजण संघटित प्रमाणे एका जीवानं एका मतानं या निवडणुकीत लढणार आहोत आणि तुमच्या सगळ्याचा आशीर्वाद आम्हाला पाहिजे. आणि आम्ही त्या ठिकाणी निवडून आल्याच्या नंतर तुम्ही जे काही आमच्यावर विश्वास या निमित्ताने टाकसाल, या विश्वासाला आम्ही आयुष्यात कधीच तडा जाऊ देणार नाही. आणि आपल्याला जे या मतदारसंघात आजपर्यंत कोणतं काम झालं नाही, त्याच्याकडे जायचं असेल तर 15 पायऱ्या हातात तिथं आजपर्यंत जायचं कधी काम तिथे हे झालं नाही. इथून तुम्हाला पुढे काही जरी काम पडलं आमदाराचं, तुम्हाला एका शब्दात एका फोनवर अर्ध्या घंट्यात पप्पू कुंडेकर तुमच्या गावात हजर राहील तुम्हाला शब्द देतो. आणि या निमित्ताने मी या निवडणूक लढवालो, मी तुमच्या सगळ्याचा सर्वसामान्याचा प्रतिनिधी म्हणून निवडणूक लढवालो. उद्या मी आमदार झालो म्हणजे इजळी मधला प्रत्येक जण आमदार होणार आहे, एवढं लक्ष द्या. आणि येणाऱ्या काळात येणाऱ्या 20 तारखेला लोकसभेसाठी तिथं मतदान आहे. लोकसभा आणि विधानसभेसाठी 2 मशीन राहणार आहेत. पहिल्या मशीनवर 1 मतदान करायचे, पहिल्या नंबर 1ला आहे, दुसऱ्या मशीनवर सुद्धा पहिल्या नंबर 1ला आहे. तशाच प्रकारे आपल्या या गावातून मला तर वाटायला आपल्या पूर्ण विधानसभामध्ये इजळी गाव नंबर 1ला येईल असं या निमित्ताने वाटायला. आणि तुम्हाला शब्द येतो तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं आमदार झाल्याच्या नंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न विधानसभेत मांडणारा मी पहिला आमदार असेल हे तुम्हाला या निमित्ताने सांगतो. आणि आपण सगळेजण या ठिकाणी थांबलात, आमचा आदर तिथे केला, आमचा सत्कार केला. मी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत विसरू शकत नाही, एवढं भव्य आणि एवढं उत्साहानं स्वागत तुम्ही या निमित्ताने केलं, त्याबद्दल तुमच्या इजळी वासियांच्या मी चरणी नतमस्तक होतो. आणि तुमच्या सगळ्यांचे आभार मानून आपले या ठिकाणी 2 शब्द संपवतो. आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला मला खरं तर प्रचाराची सभा म्हणून ते विजयाची सभा असल्यामुळे विजय येथील सर्व चरणी नतमस्तक होतो. या विजयी गावकऱ्यांच्या श्री गोविंद प्रभू जेव्हा मित्र मंडळाचे देखील मनापासून मी आभार व्यक्त करतो, कारण एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या लेकराला काँग्रेसने उमेदवारी दिली. आणि विशेष मी आभार मानतो आमचे दादाराव पाटील गावे असतील आणि इतर जे आम्ही 13 उमेदवार होते, 12 उमेदवार मग 12 त्याच्यापैकी हे ना सगळ्यांना या ठिकाणी काम करतात. मी आता जास्त वेळ घेणार नाही तुमचा, कारण वेळ शिल्लक नाही. आपल्याला एवढीच विनंती करतो की ही जे भोकर विधानसभेची निवडणूक आहे, या निवडणुकीकडे फक्त जिल्ह्याचं नाही, महाराष्ट्राचं नाही, सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. हे निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे. जनता आपल्या सोबत आहे, धन त्याच्या जवळ आहे. आता धन जिंकते की जनता जिंकते 20 तारखेला लोकांना कळणार आहे. कारण आता त्याच्याकडे दुसरा काही थारा राहिला नाही. आज इजळील आल्याच्या नंतर मला आधीच आहात म्हणत युतीच्या. आता हे सगळं बघलं, हे फोटो वगैरे गेले असतील, आता रात्री ताबडतोब रात्री अजून त्याच्यात वाढणार होता. झटका मशीन आहे. आपल्या सगळ्याला एवढीच विनंती करतो, इथं म्हणायचं तर काही राहिलं नाही, कारण आता ही निवडणूक मला वाटत नाही इजळीच्या घरात 2-3 सोडले तर कोणी राहिलं असेल, सगळे इथं आले. आपल्या सगळ्याचे असाच आशीर्वाद
सांगायचं नाही. येणाऱ्या पुरे मामा इजडी म्हणजे सरी पण आहे, पुरे लोक हजर आहे. पुरे आहेत. त्याच्या पाठी फक्त दिसणार चले आज 20 तारखेला मतदान आहे. या मतदानामध्ये मामाने सांगितल्याप्रमाणे आपल्याला 2500 रुपये उसाचे दिलेत. वरचे जे पैसे आहेत सगळे जमा आहेत. तुम्हाला पाया पडून घरी येऊन देणार हप्ता सगळा जमा होणार आहे. पण सगळ्याला विनंती आहे, आलेला सगळा हप्ता लक्ष्मीला वापस करायचा नाही. हे सगळं आपल्या हक्काचं एकाच्या घामाचं नाही, ते सगळं घ्यायचं. मात्र मतदान आपल्या शेतकऱ्याच्या लेकराला करायचं, एवढं ध्यान ठेवा. माझ्या सोबत नांदेड लोकसभा मतदारसंघामधून आदरणीय रवींद्र पाटील चव्हाण याला या ठिकाणी तिकीट दिलेलं आहे. आपल्या सगळ्या विजयाचं मी मनापासून आधी तर आभार मानतो की गेल्या लोकसभेच्या झालेल्या निवडणुकीमध्ये आपण प्रचंड मताधिक्य या गावातून वसंतराव चव्हाण साहेबांना दिलं. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभार मानतो. त्याचं दुःखद निधन झाल्याच्या नंतर त्याचे चिरंजीव रवींद्र पाटील चव्हाण हे लोकसभेला उमेदवार आहेत. त्यांच्या सुद्धा पाठीशी आपण आशीर्वाद राहू द्यावा अशी विनंती करतो. आणि आपण आजचे स्वागत केलं, सत्कार केला तुमच्या सगळ्याला. या ठिकाणी मी वचन देतो, सगळ्याला शब्द देतो, आपण जे प्रेम आणि जे या ठिकाणी विश्वास आमच्यावर दाखवत आहे, या विश्वासाला आम्ही आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तेवढा तडा जाऊ देणार नाही. आपल्या मतदारसंघात आजपर्यंत फक्त विकास पुरुष हे नाव घेऊन काही जण राज्यभर मिळवले, पण प्रत्यक्षात बघलं तर आपल्या मतदारसंघात कोणता तरुणाला रोजगार देण्याच्या संदर्भात काय कारखाना नाही. या भागात दुसरा व्यवसाय शिक्षणाची व्यवस्था आपल्या भागात नाही. मी तुम्हाला शब्द देतो, येणाऱ्या काळामध्ये उद्या 20 तारखेला मतदान आहे. महाराष्ट्रात एवढं प्रचंड वातावरण भाजपच्या विरोधातलं आहे आणि 100% महाविकास आघाडीचं सरकार आपल्या महाराष्ट्रात येणार आहे. त्याचबरोबर नांदेड लोकसभेचे खासदार येणार आहेत. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना अजून एक या ठिकाणी सांगू इच्छितो, वेळ कमी आहे. आपल्या सगळ्याला माहित आहे, मराठा आरक्षणाच्या संदर्भात मराठा संघर्ष होता. मनोजदादा जरांगे पाटील यांनी जे गरजवंत मराठ्यांचा लढा या महाराष्ट्रात उभा केलाय, त्यामध्ये तुम्ही आम्ही सगळेजण सहभागी झालो. आमच्या अर्धापूर तालुक्यात समाजाचा घटक म्हणून प्रामाणिकपणाने मी वर्षभर त्या लढ्यामध्ये काम केलं. हे काम करत असताना त्या ठिकाणी माझ्याकडे जिल्हा युवक काँग्रेसचं अध्यक्षपद होतं. मला काही कोणी राजीनामा मागला नव्हता, पण समाजाचा एक घटक म्हणून मी माझं कर्तव्य समजलं, पदाचा राजीनामा दिला आणि समाजाचं काम केलं. तशाच प्रकारे तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने उद्या निवडून आल्याच्या नंतर आणि हे सगळं वातावरण बघून आपली शीट मामा अतिशय चांगल्या मताने येणार आहे. त्याच्याबद्दल काही शंका करायचं कारण नाही. पण तरी आपल्याला गाफील राहून जमणार नाही, कारण वाऱ्यावर आपण निवडणुकी असे काही होत नसते. आपल्याला आज जसा जोश आहे, हे याच्यात मुरलेला माणूस आहे. काही ना काही याच्यात जाणून बुजून रुग्ण आणायला बघणार, जाणून बुजून बदनामी करायला बघणार. आता मामा म्हणजे आपण काही अफवा सोडायला बघणार. पण आम्ही सगळे 11च्या 11 12 जण सगळे संघटितपणाने एकसंघपणाने लढालो. यानं काही जरी अफवा केली, यानं तिथं म्हणताना चर्चा करायला पप्पूला आम्हीच तिकीट मिळवून दिलं, याला आम्हीच हे केलं. तसं जर असेल तर यानं घरी पांघरून झोपायचं होतं, दारोदार फिरायची गरज नव्हती. आज एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोरानं या तुमच्या सगळ्याच्या जीवावर त्याला घाम फोडलेला आहे. त्याच्या आयुष्यात कधी नाही एवढी निवडणूक जड चालली आणि निकाल तेवढा माहिती गेला की आपण काही निवडून येणार नाही. होईल तर काही ना काही करून या ठिकाणी मिठाचा खडा टाकायचा प्रयत्न करतील. पण मी तुम्हाला सगळ्याला शब्द देतो, आम्ही सगळेजण संघटितप्रमाणे एका जीवानं एका मतानं या निवडणुकीत लढणार आहोत आणि तुमच्या सगळ्याचा आशीर्वाद आम्हाला पाहिजे. आणि आम्ही त्या ठिकाणी निवडून आल्याच्या नंतर तुम्ही जे काही आमच्यावर विश्वास या निमित्ताने टाकसाल, या विश्वासाला आम्ही आयुष्यात कधीच तडा जाऊ देणार नाही. आणि आपल्याला जे या मतदारसंघात आजपर्यंत कोणतं काम झालं नाही, त्याच्याकडे जायचं असेल तर 15 पायऱ्या हातात तिथं. आजपर्यंत जायचं कधी काम तिथे हे झालं नाही. इथून तुम्हाला पुढे काही जरी काम पडलं आमदाराचं, तुम्हाला एका शब्दात एका फोनवर अर्ध्या घंट्यात पप्पू कुंडेकर तुमच्या गावात हजर राहील तुम्हाला शब्द देतो. आणि या निमित्ताने मी या निवडणूक लढवालो, मी तुमच्या सगळ्याचा सर्वसामान्याचा प्रतिनिधी म्हणून निवडणूक लढवालो. उद्या मी आमदार झालो म्हणजे इजडी मधला प्रत्येक जण आमदार होणार आहे, एवढं लक्ष द्या. आणि येणाऱ्या काळात येणाऱ्या 20 तारखेला लोकसभेसाठी तिथं मतदान आहे.
लोकसभा आणि विधानसभेसाठी 2 मशीन राहणार आहेत. पहिल्या मशीनवर 1 मतदान करायचे, पंजा नंबर 1 ला आहे. दुसऱ्या मशीनवर सुद्धा पंजा नंबर 1 ला आहे. तशाच प्रकारे आपल्या या गावातून मला तर वाटायला आपल्या पूर्ण विधानसभा मध्ये इजडी गाव नेमला नंबर 1 ला येईल असं या निमित्ताने वाटायले. आणि तुम्हाला शब्द येतो तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं आमदार झाल्याच्या नंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न विधानसभेत मांडणारा मी पहिला आमदार असेल हे तुम्हाला या निमित्ताने सांगतो. आणि आपण सगळेजण या ठिकाणी थांबलात, आमचा आदर तिथे केला, आमचा सत्कार केला. मी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत विसरू शकत नाही एवढं भव्य आणि एवढं उत्साहानं स्वागत तुम्ही या निमित्ताने केलं. त्याबद्दल तुमच्या इजडी वासियांच्या मी चरणी नतमस्तक होतो आणि तुमच्या सगळ्यांचे आभार मानून आपले या ठिकाणी 2 शब्द संपवतो.